बॉर्डर रांगोळी खूप वेगवेगळ्या पद्धतीने सजवता येणारी ही बॉर्डर रांगोळी किंवा आपली उंबरठ्या पुढे ठेवता येणारी ही पट्टी जी आहे ती मी आज इथे बनवलेली आहे. आणि यावरती ज्या मी डिझाईन्स केलेल्या आहेत त्या काही वेगळ्या पद्धती वापरून केलेल्या आहेत. आणि या आपल्या सगळ्या डिझाईन्स एकसारख्या कशा आल्यात आणि या करताना आपल्याला आपली काय चूक झालेली आहे आणि काय पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आजच्या ह्या सुंदर डिझाईन्स आपण ज्या बॉर्डर रांगोळीवरती बनवलेल्या आहेत त्या दिसायला जितक्या सुंदर आहेत तितक्याच सोप्या पद्धतीने आज आपण त्या बनवलेल्या आहेत. जरी त्या तुम्हाला दिसायला खूप कठीण अशा वाटत असतील तरी त्या सोप्या पद्धतीने कशा बनवता येतील आणि झटपट कशा बनवता येतील ते मी आज या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजची रांगोळी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती नेहमीच अपलोड करत असते. तर जर तुम्हाला अशा रांगोळ्या बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा A.सवळे या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची आपली बॉर्डर रांगोळी ही आपली A3 साईजची OHP शीट आहे आणि ही 175 मायक्रॉन्सची आहे. तर या इथे आपण 10 सेंटीमीटरचं मार्क करून घेतलेला आहे आणि आपल्याला 10 सेंटीमीटरची पट्टी हवी आहे. त्यासाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आपली ही पट्टी 10 सेंटीमीटरची मी कट करून घेतलेली आहे. तर आपली फरशी खराब होऊ नये त्यासाठी या इथे मी ही पट्टी न्यूजपेपरवरती ठेवून घेतलेली आहे. आणि आता यावरती आपल्याला ग्लू अप्लाय करायचं आहे. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे असे कमेंट्स येत असतात की आमची रांगोळी काही दिवसांनी निघून जाते आहे किंवा ती अशी क्रॅक होती आहे. तर या इथे मला एकच सांगायचं आहे की तुमचं ग्लूचं प्रमाण चुकत असेल किंवा कारण माझं असं होतं पण बरेच दिवसांनी ती खूप उचलण्यात ठेवण्यात खूप जास्ती आली तरच ती खराब होते, नाहीतर इतक्या लवकर आपली रांगोळी खराब होत नाही. तर ग्लूचं प्रमाण तुम्ही 60-40च्या रेशोमध्ये ठेवा आणि तिला फर्स्ट लेअर तिची चांगली सुकू द्या. ती चांगली सुकली त्यानंतरच तुम्ही तिच्यावरती दुसरं लेअर करा. वेदरमध्ये सुद्धा डिफरन्स आल्यामुळे आपली रांगोळी सुकायला वेळ लागते. कधी ती लवकर वाळून जाते तर कधी तिला वाळायला वेळ लागतो. म्हणून जरी मी तुम्हाला वेळ दिलेला आहे इथे 20 मिनटं 25 मिनटं किंवा अर्धा तास तरीसुद्धा तुम्ही त्या रांगोळीला चेक करत चला आणि ती पूर्ण वाळल्यानंतरच तिच्यावरती दुसरा कोट करा. आणि त्यानंतर आणि रांगोळीमध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या रांगोळ्या येतात. तर खूप जास्ती जाड अशी रांगोळी असेल तर ती इथे वापरू नका. तुम्ही थोडा तिला चाळून घ्या आणि त्यानंतर तिला ठेवताना सुद्धा तुम्ही नीट ठेवत चला. म्हणजे आपण पेपरमध्ये रॅप करून दिला खालून आणि वरून छान पेपर ठेवून तिला तुम्ही ठेवत चला. आणि तिला कुठेही मोड आलेली जर असेल तर ती नक्कीच तुमची रांगोळी खराब होणार आहे किंवा तिला क्रॅक जाणार आहेत. तर आपल्या या रांगोळ्या ज्या आहेत त्या नेहमी प्लेन अशा जागेवरती ठेवत चला, त्याने तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि या इथे तुम्ही बघू शकते की ही वेस्ट रांगोळी आहे जी आपली रांगोळी झटकतो आपण तर आपले सगळे रंग एकत्र येतात. आणि माझा मागचा एक व्हिडिओ मी त्यावरतीच केलेला आहे की आपल्या वेस्ट रांगोळींपासनं आपण कसं रांगोळीचे कलर्स आपल्याला घरच्या घरी बनवता येतील. तर तो सुद्धा व्हिडिओ कोणी नसेल बघितला आणि तो सुद्धा खूप कामाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर त्या व्हिडिओवरती सुद्धा नक्की विजिट करा. आणि तुम्ही इथे पाहत असाल की या पद्धतीचे आपल्याला रांगोळीसाठी स्टेन्सिल्स मिळत असतात.
तर या पद्धतीच्या खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात. तर याचा वापर करून आज आपण ह्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकताय, तुम्हाला जी कुठली इथली डिझाईन आवडत असेल ती तुम्ही फायनल करायची आणि या पद्धतीने तिला ठेवायचं आणि या पद्धतीने आपल्याला ॲक्रेलिक कलर वापरायचा आहे. तर तुम्ही इथे कुठलेही रंग वापरू शकता, पण पांढरा रंग नेहमीच उठून दिसतो म्हणून मी या इथे पांढरा रंग वापरलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय की मला पूर्ण डिझाईन्स या पद्धतीने भरून घ्यायची होती, पण ही एक डिझाईन मला भरायची नव्हती, त्यामुळे मी हिची बाउंड्री अशा पद्धतीने करून घेतली आणि या पद्धतीने तिला हलकं हलकं आतमध्ये व्हाईट कलर करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा सुंदर सुंदर डिझाईन झटपट 5 मिनटात तयार करू शकता. आणि या पद्धतीचे स्टेन्सिल्स तुम्हाला मार्केटमध्ये खूप मिळून जातील आणि याच पद्धतीने MDF बोर्डचे सुद्धा तुम्हाला स्टेन्सिल्स मिळून जातील. हे माझं प्लास्टिकचं आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे स्टेन्सिल्स मिळतात. तर या पद्धतीने आपण वेगवेगळ्या रांगोळ्यासुद्धा तयार करू शकतो. तर या इथे फक्त आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपली डिझाईन्स बरोबर मध्ये आणि आजूबाजूला काढताना डिस्टन्स हा बघून घ्यायचा आहे. जर ती मागे पुढे झाली किंवा कुठल्या एका बाजूला ती जास्ती झाली तर आपल्याला ते चालणार नाही. तर त्या पद्धतीने तुम्हाला नीट बघून ही रांगोळी म्हणजे हा रंग आपल्याला ॲक्रेलिक कलरचा कलर द्यायचा आहे. आता या 3 डिझाईन्स मी करून घेतलेल्या आहेत, 2 काठावरती आणि 1 मध्यभागी. तर त्यामध्ये सुद्धा खूप जागा उरलेली होती, तर मी परत एक डिझाईन तिथनं सिलेक्ट केली आणि या पद्धतीने मी पूर्ण ॲक्रेलिक कलरने तिला भरून घेतलेला आहे आणि या पद्धतीने छोटे छोटे डॉट्स देऊन मी तिला डेकोरेट करून घेतलेलं आहे. तर आहे की नाही ही खूप सोपी पद्धत. ज्या कुठल्या माझ्या मैत्रिणींना रांगोळी बनवायला त्रास होत असेल किंवा ज्यांना अशा डिझाईन्स जमत नसेल त्या माझ्या मैत्रिणींसाठी खूप सोपी पद्धत आज मी या रांगोळीमध्ये घेऊन आलेली आहे. बऱ्याच मैत्रिणींना रांगोळी काढायची खूप हौस असते, पण रांगोळ्यांच्या डिझाईन्स अशा जमत नाहीत. त्या माझ्या मैत्रिणींसाठी ही खूप सोपी पद्धत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ही पद्धत नक्की ट्राय करा. या इथे आपल्या अशा पद्धतीने 3 पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे नोटीस केलं असेल तर तुम्ही इथे बघू शकता की माझी एक रांगोळी चुकलेली आहे आणि ॲक्रेलिक कलरने डिझाईन बनवायला घेतली आणि एकावरती मी डार्क ग्रीन कलरवर ठेवलं आणि लाईट ग्रीनवरती मी ती डिझाईन सुरुवात केलेली आहे. तर आपली उलटी एक रांगोळीचं डार्क कलरवर आहे आणि एका रांगोळीचं लाईट कलरवर आहे आणि ही घाईघाईमध्ये माझी चूक झाली, पण ती या पद्धतीने आपल्याला इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला ती चूक लपवता आलेली आहे, कारण आपण ती मध्ये एक बॉर्डर रांगोळी आपण ती मध्ये ठेवलेली आहे आणि आजूबाजूला सेम कलर ठेवलेले आहेत, त्यामुळे ती मॅच झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही काळजी घेऊन आणि लक्ष देऊन करा, तर तुमची माझ्यासारखी ही चूक होणार नाही. आणि आपल्या ह्या सुंदर सुंदर रेडी रांगोळ्या आपल्याला स्टोअर करून कशा ठेवता येतील, जर याचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट्स करा. मी त्याचासुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवेन. आपल्या ह्या सगळ्या रेडी रांगोळी कशा ठेवायच्या, कशा नीट न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवता येतील किंवा बॉक्समध्ये कशा ठेवायच्या आणि तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचे अजून रेडी रांगोळीचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आजची ही रेडी रांगोळीची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. आणि ही रांगोळी तुम्ही ट्राय केली आणि तुम्हाला जमली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रांगोळी जमली आहे की नाही आणि ही पद्धत सोपी वाटली की नाही. तर अशाच पुन्हा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.